म्हणता म्हणता दिवस सरत होते. तिचं MA पूर्ण होत आलं होतं. तशी ती घरचं सांभाळून अभ्यास करत होती. त्याची आणि सर्वांची मदत होतच होती. सुट्टी दिवशी एखादा नवीन पदार्थ करून साऱ्यांना खाऊ घालायची. कधीतरी मूवी, पिकनिक असेही प्लॅन बनायचे. विनीचा अभ्यासही तीच घ्यायची. तिचे पहिले सणवारही छान पार पडले. 2 वर्ष सरली. ती MA ही उत्तमरित्या उत्तीर्ण झाली. परीक्षा संपून 2 आठवडे झाले होते. तीही जरा रिलॅक्स झाली होती. अशाच एका संध्याकाळी ती आणि तो आपल्या रूममध्ये बसून गप्पा मारत होते. तेवढ्यात दारावर थाप पडली. आत येऊ? वहिनी म्हणाल्या. दोघे हसत म्हणाले, या ना. त्या आत आल्या तेव्हा तो म्हणाला, काय वहिनी, तुम्ही कधीपासून परमिशन घ्यायला लागलाय? यायचं ना बिनधास्त. घ्यायला लागते परमिशन भाऊजी, कारण आता तुम्ही एकटे नाही आहात की नाही? वहिनी म्हणाल्या, अहो हे काय वहिनी, खरंच असं काही नाहीये. तुम्ही हवं तेव्हा येऊ शकता. नॉक करायची गरज नाही. तिनेही त्याच्या बोलण्याला दुजोरा दिला. बरं ठीक आहे, यापुढे नाही करणार मी नॉक. अगं बघ, मी काय सांगायला आले होते आणि काय सांगत बसले. मी आणि आई आपल्या एका नातेवाईकांकडे बारशाला चाललोय. तू पण चल ना, फ्रेश वाटेल जरा. गेले कित्येक दिवस फक्त अभ्यास आणि अभ्यासच केलायस तू. बाहेर फिरून आलीस म्हणजे बरं वाटेल, वहिनींनी सांगितलं. हो, तुम्ही खाली थांबा, मी येतेच तयार होऊन, ती म्हणाली. हो, तू ये आवरून. भाऊजी, छोटी झोपली आहे रूममध्ये, जरा लक्ष द्या ह. मी दूध बिस्किटं काढून ठेवलीत किचनमध्ये. उठली तर तेवढी द्या तिला. जाता जाता वहिनी म्हणाल्या, हो वहिनी, फिकर नॉट, मी देईन लक्ष, तुम्ही या जाऊन. तो वहिनींच्या मागे बाहेर पडला. ती छान तयार होऊन खाली आली. वहिनींना ड्रायव्हिंग करता यायचं. आज त्या गाडी चालवत होत्या. 4च्या दरम्यान तिघी बारशाच्या ठिकाणी पोहोचल्या. आईच्या चुलत बहिणीच्या नातवाचं बारसं होतं. त्या आत आल्या. बारसं व्यवस्थित झालं. आता सगळ्यांच्याच गप्पा गोष्टी सुरू होत्या. आईची बहीण आली आणि त्यांना म्हणाली, चल बाई मालती, ओटी भरण्याचा पहिला मान तुझा, असं म्हणत त्यांच्या हाताला धरून घेऊनच गेली. अनु आणि वसुधा वहिनी तिथेच गप्पा मारत बसल्या. बाजूला 4-6 बायका बसल्या होत्या. त्यांच्याकडे बघून काहीतरी कुजबुजत होत्या. त्यांचा संवाद वहिनी आणि अनुच्या कानी पडत होता. एक दुसरीला विचारत होती, ती वसुधाजवळ कोण आहे ग? दुसरी तिला सांगत होती, अगं ती मालतीची धाकटी सून, मुकुंदाची बायको. परत त्या दुसऱ्या बाईने विचारले, तिला काही मुलबाळ? ती पहिली खांदे उडवत म्हणाली, कुठे काय, शिकतीये म्हणे ती. अजून 2 वर्ष झालीत लग्नाला, अजून तरी काही नाहीये. अगो बाई, आता काय करणार आहे एवढं शिक्षण घेऊन? शेवटी काय घरीच बसायचंय ना, मुलांना आणि संसार सांभाळत. आणि मी ऐकलंय त्यांच्या वयात अंतर आहे म्हणे, ती दुसरी बोलत होती. अंतर जरा जास्तच, 10-12 वर्षांचं आहे, पहिली तुसडेपणाने बोलली. अगं बाई, ही 20-25ची वाटतेय, म्हणजे त्याची तर 35 उलटली असेल नाही. आता काही होईल असं वाटत नाही. या वाक्यावर दोघी खदाखदा हसत होत्या. आता अनुला ते ऐकणं असह्य होत होतं. ती उठून बाहेर आली. पाठोपाठ वहिनी सुद्धा आल्या. तिच्या पाठीवरून हळवारपणे हात फिरवला. गालावरून ओघळणारे अश्रू तिने पटकन पुसले. दोघे आत आल्या. तोपर्यंत आई सुद्धा झालंच होतं. सगळ्यांचा निरोप घेऊन तिघी गाडीत बसल्या. गाडीत कोणी बोललं नाही. अनु आणि वसुधा गप्पच होत्या आणि आईंना थकव्यामुळे झोप लागली होती. 7:30च्या दरम्यान घरी पोचल्या. छोटी आणि मुकुंद खेळत होते, तर दादा आणि बाबा कसल्या तरी गप्पा करत होते. सगळ्याजणी फ्रेश होऊन आल्या. वहिनी आणि अनु स्वयंपाकाला लागल्या आणि बाकीचे बाहेर होते. अनु वहिनींना सांगत होती, वहिनी, झाला प्रकार कुणाला सांगू नका प्लीज. नाही ग, नाही सांगणार. तूही जास्त विचार करत बसू नकोस त्याचा, सोडून दे, लोक काय बोलतच असतात ग, वहिनी तिला समजावत म्हणाल्या. हो वहिनी, ती म्हणाली. जेवणं उरकली. सगळे बाहेर गप्पा मारत होते. अनु मात्र वर तिच्या खोलीत बसली होती. राहून राहून तिला तोच प्रसंग आठवत होता. तिला पुन्हा पुन्हा तेच वाक्य आठवत होतं. त्याची 35 उलटली. ती विचार करत होती, आपण आपलाच विचार करत होतो. पत्नी म्हणून आपलं काही चुकतंय काय? आपण आपल्या जोडीदाराचा विचार करायला हवा होता. तिच्या गालावरून झरझर अश्रू उतरत होते. तेवढ्यात दार वाजल्याचा आवाज आला. तिने पटकन डोळे पुसले. तो येऊन तिच्याजवळ बसला. ती त्याला बिलगली. काय ग, काय झालं, रडतेस का? त्याने विचारलं. नाही, काही नाही झालंय. आणि ती रडत नाहीये असं म्हणत तिने मिठी अजून घट्ट केली. ती कशामुळे तरी खूप दुखावलीये हे त्याला कळलं होतं. कारण जेव्हा असं काही व्हायचं ती अशीच त्याला घट्ट मिठी मारायची आणि तोही त्यावेळी तिला प्रेमाने कवटाळायचा. आताही त्याने तेच केलं होतं. ती थोड्या वेळाने शांत झाली. त्याने तिला झोपवली. हे सगळं होऊन 1 आठवडा उलटला. खरं तर तिला डॉक्टरेट करायचं होतं मराठीत, पण आता तिने थांबायचा निर्णय घेतला होता. 1 वर्षाची गॅप घेऊन नंतर पुन्हा सुरू करीन असं सांगायचं तिनं ठरवलं होतं, पण त्यामागचं खरं कारण ती कोणालाच सांगणार नव्हती.
तिने सगळ्यांना आपला निर्णय सांगितला. मुकुंदला जरा धक्का बसला होता, कारण पत्नी होण्याआधी ती त्याची विद्यार्थिनी होती आणि तिचं मराठी विषयावरचं प्रेम त्याला माहीत होतं. त्याने पुन्हा पुन्हा खोदून विचारण्याचा प्रयत्न केला, तिला समजावलं, पण ती आपल्या निर्णयावर ठाम होती. शेवटी त्याने तो नाद सोडला. तिने न सांगताही वहिनींना त्यामागचं कारण उमगलं होतं. आता ती विनूच्या शाळेत मराठीची शिक्षिका म्हणून काम करू लागली होती. सगळं नीट चाललं होतं. मुकुंदसुद्धा थोडा वरमला होता. विनू आता पहिलीत होती. अनु सगळं अगदी तत्परतेने सांभाळत होती. आई बाबांकडे लक्ष देत होती, कारण आता ताईचं लग्न झालं होतं, त्यामुळे ते अचानक एकटे पडले होते. पण अनु आणि मुकुंद दोघे व्यवस्थित त्यांची काळजी घेत होते. आता त्यांच्या लग्नाला 3 वर्ष होत आली होती. दिवस छान जात होते. डिसेंबरचा शेवटचा आठवडा होता. शाळांना नाताळाच्या सुट्ट्या लागल्या होत्या. अनु 4 दिवस आईकडे गेली होती. ती 27 तारखेला संध्याकाळी परतली. ती मुळी डोकं धरूनच. दारावरची बेल वाजली तेव्हा आई उठून आल्या. दारात अनु उभी होती. तिने बॅग आत नेली आणि आईंना म्हणाली, आई थोडं लिंबू पाणी द्याल का प्लीज, डोकं गरगरते. काल परवापासून पोटात मळमळते, पित्त उठले बहुतेक. लिंबू पाणी पिऊन जरा पडते म्हणजे बरं वाटेल. बरं मी आणते, तू फ्रेश हो जा, असं म्हणून आई किचनमध्ये गेल्या आणि ती वर तिच्या बेडरूममध्ये. थोड्या वेळाने आईने तिला लिंबू पाणी दिलं. ते पिऊन ती जरा झोपली. उठली तेव्हा तिला जरा बरं वाटलं, पण पोटात मळमळ होतंच. ती आवरून खाली आली तेव्हा आई पानं वाढत होती. ती म्हणाली, आई मला नकोय आज जेवायला, मी नुसतं एखादं फळ खाईन. आईंनी मान डोलवली. तरीही तिला आईंनी बळे दूध पाजलं, पण तेही उलटलं. ती रात्रभर उलट्यांनी हैराण झाली होती. रात्री कधीतरी उशिरा तिला झोप लागली. तिच्यासोबत मुकुंदही जागला होता. त्यालाही बरंच जागरण झालं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी तिला लवकर जाग आली, तेही उलटीमुळेच. ती उठली आणि आवरून किचनमध्ये आली. आई किचनमध्ये नुकत्याच आल्या होत्या. त्यांनी गॅसवर चहाचं आंदण ठेवलं होतं. ती पाठीमागून आणि मिठी मारत त्यांना म्हणाली, गुड मॉर्निंग आई, आज काय स्पेशल नाश्ता? अगं रात्री थोडा भात उरला होता, तो फोडणीला टाकते. तसेही तुला आवडतो ना, खा मस्त. कालपासून पोटात काही टिकत नाहीये पित्तामुळे. कितींदा सांगितले रात्री जास्त जागू नकोस म्हणून, मग हे असं पित्त उठतं. आई रागवत बोलल्या. शॉली ना आई, ती लहान मुलांसारखी बोबडं बोलली आणि आई लगेच हसल्या. तिने कांदा टोमॅटो चिरायला घेतला. तेवढ्यात वहिनीही आल्या. एव्हाना तिचा कांदा चिरून झाला होता. वहिनींनी आल्यावर कांदा फोडणीला टाकला आणि तिला अगदी भडभडून आलं. ती लगेच बेसिनकडे धावली. तोंडावर पाणी मारून बाहेर आली. काय गं, ठीक आहेस ना? वहिनींनी विचारलं. हो वहिनी, फोडणीचा वास सहन नाही झाला. मला एकदम मळमळून आलं. वाटलं पुन्हा उलटेल, पण नाही, नुकतंच ओकारी आल्यासारखं वाटलं. वहिनींनी शंकेनं आईंकडे पाहिलं. दोघी खुदकन हसल्या. आईंनी तिला जवळ घेतलं. विचारलं, बाळा तुझी पाळी कधी होती? 17 तारखेला. बापरे, आज 28 ना, म्हणजे 10 दिवस पुढे गेली. याआधी तर असं कधी झालं नव्हतं. ती सहज बोलून गेली आणि तिचं गुपित तिलाच उमगलं. ती लाजली. आईने तिच्या कानशिलाला बोट लावून आपल्या कानापाशी आणून कडकड मोडली आणि तिची दृष्ट काढली. आई आलीच मी, असं म्हणत ती वर आपल्या खोलीत गेली. सांभाळून जा गं, धडपडशील, आई म्हणाल्या. ती खोलीत आली. तो अजूनही झोपला होता. त्यालाही जास्तच जागरण झालं होतं, म्हणून तिने त्याला उठवलं नाही. तिने प्रेगा टेस्ट किट आधी आणून ठेवलं होतं. तिने बाथरूममध्ये जाऊन चेक केलं. पॉझिटिव्ह होतं. तिला खूप आनंद झाला आणि नकळत हात पोटावरून फिरला. ती बाहेर आली. एक वार त्याच्याकडे नजर फिरवली. ती खाली आली. वहिनींना दाखवलं आणि त्यांच्या कुशीत शिरून आणि तिच्या तोंडून शब्द बाहेर पडले. वहिनी, आता तरी लोकांची तोंड बंद होतील ना? हो हो बाळा, आता कोणी काही बोलू शकणार नाही बघ. तेवढ्यात आईची देवघरातून हाक ऐकू आली. दोघी तिथे गेल्या. आई देवासमोर बसल्या होत्या. दोघी त्यांच्या बाजूला जाऊन बसल्या. आई, माझ्या पोरीची कूस उजवलीस. हा अनमोल ठेवा तिच्या ओटीत टाकलास. तुझे खूप खूप आभार आई. आई देवीला सांगण करत होती. दोघींनी हात जोडले. आईंनी देवापुढची साखरेची वाटी उचलून चिमूटभर साखर अनुच्या तोंडात टाकली. आता सगळे उठले होते. बाबा वर्तमानपत्र वाचत होते आणि दादा छोटीशी खेळत होते. तो आत्ताच बाथरूममध्ये गेला होता. सगळे डायनिंग टेबलवर नाश्ता करत होते. वहिनी आणि अनु वाढत होत्या. तेवढ्यात तिच्या रूममधून त्याची हाक ऐकू आली. अनु, टॉवेल. तीही खालून ओरडली. आले आणि पटकन वर आली. त्याला टॉवेल दिला. तो पटकन बाहेर आला. बायको, केस पुसून दे ना, असं म्हणत तो खुर्चीत बसला. तिने टॉवेल घेतला आणि त्याचे केस पुसू लागली. अहो, तुम्हाला काहीतरी सांगायचंय, ती म्हणाली. अगं बोल ना, तो बोलला. ती वाकली आणि त्याच्या कानाजवळ जात बोलली, तुम्ही की नाही बाबा होणार आहात? तो ताडकन उठून उभा राहिला आणि तिला गदागद हलवत विचारत होता, खरं सांगतेस? खरंच? मी
मी बाबा होणार? ती पुन्हा म्हणाली, हो. हे ऐकून त्याने चक्क तिला उचलून घेतलं आणि फिरवू लागला. शेवटी ती म्हणाली, अहो हळू, खाली उतरवा ना, मला गरगरतंय. हो हो उतरवतो, सॉरी, असं म्हणत त्याने तिला उतरून बेडवर बसवलं आणि तिला पाणी दिलं. सॉरी सॉरी, खरंच सॉरी. तुला अजून काही हवंय का? तुझं डोकं चेपून देऊ? खरंच सॉरी पिल्लू. तो अगदी भांबावून बोलत होता आणि ती होऊ घातलेल्या बापाची तगमग पाहून हसत होती. तुला हसू येते? तो बावकं तोंड करून बोलला. अहो हसू नाही तर काय, किती हायपर होताय. एवढं काही नाही झालंय आणि असं होतं गरोदरपणात. ती त्याला समजावत म्हणाली, ते काही असलं तरी तुला काही झालं तर मला नाही सहन होणार, म्हणून आजपासून तुझी काळजी मी घेणार. ठीक आहे, चला खाली जाऊया, सगळे वाट बघत असतील. दोघे खाली आले. छोटी मा, मला भाऊ आणणार की बहीण? असं म्हणत विनू तिला बिलगली. त्यावर सगळेच हसले. अभिनंदन, दादा दोघांना म्हणाले. दोघे जोडप्याने आई बाबा आणि दादा बहिणींच्या पाया पडले. तिने फोन करून आई बाबांनाही कळवलं. त्यांना सुद्धा खूप आनंद झाला. नाश्ता झाल्यावर आई म्हणाल्या, मुकुंदा, संध्याकाळी घेऊन जा बाबा तिला डॉक्टरांकडे. वेळेत ट्रीटमेंट सुरू झालेली बरी. संध्याकाळी डॉक्टरांकडे गेले. अनुला काही प्रॉब्लेम असता तर ती त्यांच्याकडे जायची. ते स्त्रीरोगतज्ञ होते, डॉक्टर अतुल कुलकर्णी. त्यांचा नंबर येताच ते आत गेले. डॉक्टरांनी तिला चेक केलं आणि बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावर काहीसे गंभीर भाव होते आणि त्याच गंभीर स्वरात ते बोलले, ती प्रेग्नेंट आहे. तोही जरा गंभीरतेने बोलला. डॉक्टर, काय झालंय? काही सिरियस मॅटर आहे का? ती ठीक तर आहे ना? आणि बाळ? त्याला तर काही प्रॉब्लेम नाही आहे ना? डॉक्टर त्याला मध्येच थांबवत म्हणाले, हो हो सांगतो, सगळं सांगतो. जरा मन घट्ट करू नये का? काही सिरियस आहे का डॉक्टर? प्लीज असा अंत पाहू नका, लवकर सांगा. ती कळवळून म्हणाली, ऐका तर मिस्टर बर्वे, तुमचं बाळ हेल्दी आहे, पण हे बाळंतपण तुमच्या पत्नीच्या जीवावर बेतेल असं माझ्या निदर्शनास येतंय. ती पूर्वीपासून माझी पेशंट आहे, म्हणून मला तिच्या बाबतीतल्या कॉम्प्लिकेशन्स मला माहीत आहेत. त्यामुळे मी सांगतो, मी शक्य तितक्या लवकर ही प्रेग्नेन्सी टर्मिनेट करण्याचा आणि पुन्हा कधीही चान्स न घेण्याचा सल्ला देईन. असं म्हणत असताना मध्येच त्यांना तोडत ती म्हणाली, डॉक्टर काय बोलताय हे तुम्ही? ती गरजली. हे बघा, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सेकंड डॉक्टर ओपिनियन घेऊ शकता, पण मला खात्री आहे कोणीही गायनको तुम्हाला हेच सांगेल. डॉक्टर शांतपणे म्हणाले, नाही डॉक्टर, ते शक्य नाही. माझं काहीही झालं तरी चालेल मला, पण मी माझ्या बाळाला जन्म देणार. तिला अश्रू अनावर झाले. डॉक्टर, यावर काही उपाय नाही आहे का? तो काकुळतीला येऊन म्हणाला, नाही. डॉक्टरांनी असं म्हणताच त्याची होती नव्हती ती अपेक्षासुद्धा मावळली. डॉक्टर, कसं आणि कधी करायचं अबॉर्शन? तो निर्विकार चेहऱ्याने म्हणाला, अहो तुमच्या जिभेला काही हाड, मी नाही करणार आहे असं काही. ती पुन्हा रडत म्हणाली, हे बघ अनु, भावनिक होऊन विचार करू नकोस. तुम्ही आज ठरवा आणि तुमचं ठरलं की ह्या गोळ्या दिवसातून 3 वेळा घ्यायच्या, 3 दिवस, अँड यू विल बी फ्री. डॉक्टरांचे ऐकून ती उठून निघून आली बाहेर. द्या त्या इथं, मी देईन तिला. त्या गोळ्या घेऊन तो बाहेर आला. ती गाडीत बसली होती. मी एवढंच सांगेन, हे प्रकरण घरच्यांकडे जाता कामा नये, ती म्हणाली. त्याने मानेनेच होकार दिला. दोघे घरी पोचले. आईने चौकशी केली. त्यांनी काहीतरी सांगून वेळ मारून नेली. रात्री जेवण झाल्यावर ती किचनमध्ये असताना तो आला. तिथे आई आणि वहिनी होत्या. अनु, गोळी घे, तो म्हणाला. घेईन मी नंतर, ती म्हणाली. आई म्हणाल्या, घे बाळा, नंतर विसरशील. आई, आत्ताच उलटी झालीये मला, परत होईल ही, झोपताना घेईन. आणि डॉक्टरांनी सांगितले की या गोळीने झोप येईल म्हणून झोपताना घेईन. अनु बोलली, घे ग बाई, पण घे ह झोपताना, न विसरता. आईंनी समजावलं. सगळं आवरून ती रूममध्ये आली. अनु, गोळी घे. त्याने तिच्यासमोर गोळी धरली. मी नाही घेणार, माझा निर्णय मी मगाशीच सांगितलाय. ती झोपायला वळली. त्याने तिला खेचला आणि बोलला, हे बघ, मी मगाचपासून तुला सांगतोय, तुला काही झालं तर ते मला सहन होणार नाही. तू सोबत असशील तर मी आयुष्यभर वांजोटा म्हणून जगेन. तर मी ही तुम्हाला सांगते, जर मी प्रेग्नेंट राहिले नसते तर कदाचित चान्स घेतला नसता, पण आता आपल्या बाळाचं बीज माझ्या गर्भात अंगुरले. हे बाळ आपल्या प्रेमाचं प्रतीक आहे. आपलं आहे ना हो हे बाळ, समजून घ्या ना प्लीज. ती पुन्हा कळवळून म्हणाली, हे बघ, न जन्माला आलेल्या बाळाचा तू एवढा विचार करतेस आणि ज्या जिवंत माणसावर प्रेम केलंस त्याचं ऐकूनही घेत नाहीस, असं का? हे बघा, तुमच्यासाठी जरी हे बाळ जन्माला आलं नसलं तरी माझ्यासाठी त्याचा जन्म तेव्हाच झाला जेव्हा मला त्याच्या माझ्यात असण्याची जाणीव झाली. आणि बाळाला जन्म देऊन मी एकदा मरणार होते, पण बाळाला मारून मला रोज मरताना बघाल तुम्ही. आजची रात्र विचार करा. तीही तो नाही बदलला तर उद्यापासून गोळ्या घेईन. एवढं सांगून ती झोपली. झोपली म्हणजे नुसते डोळे बंद करून पडून राहिली. तिला रूम
रूममध्ये हालचाल जाणवली. ती कुशीवर वळली आणि तिने डोळे उघडले. तो त्याच्या रूमला लागून असलेल्या बाल्कनीत उभा होता. त्याच्या हातात त्या गोळ्या होत्या. त्याने त्या बाहेर भिरकवल्या. तिला समाधान वाटलं. तिने डोळे मिटले. काही वेळ तो तिथे चिरझऱ्या मारत होता. नंतर तो तिच्याजवळ येऊन बसला. ती झोपल्याची खात्री करून घेतली आणि तिच्या पोटावर हळुवारपणे हात ठेवला आणि म्हणाला, माफ कर बाळा. तुझ्या आईवर प्रेम करता करता मी हे विसरलो की तूही माझाच एक अंश आहेस. पण मी तरी काय करू? तुझा जन्म झाला तर माझी अनु मला सोडून जाईल हे ऐकूनच मी गर्भगळीत झालो बघ. अजूनही मला तीच भीती सतावते. मी माझ्याकडून हर तऱ्हेचे प्रयत्न करीन. आता तूही माझी मदत कर. तो असं म्हणत असताना त्याच्या हाताला आतली हालचाल जाणवली. जणू बाळाने बापाचा ऐकल्याचा तो दाखला होता. तो उठून हळूच तिच्या बाजूला झोपला. सकाळी ती उठली तेव्हा तो बाजूला नव्हता. ती आवरून खाली आली तेव्हा त्याला तो नाश्ता करताना दिसला. तिच्या येण्याची चाहूल लागताच तो म्हणाला, आपल्याला डॉक्टरांकडे जायचंय, तयार हो. तिच्या पोटात पुन्हा गोळा आला. कालचा विचार बदलला की काय असंही तिच्या मनात क्षणभर आलं. तरीही ती यंत्रवत तयार झाली. दोघे निघाले. डॉक्टरांकडे पोहोचून नंबर घेतला आणि बाहेर बसले. डॉक्टरांना यायला अजून वेळ होता आणि यांचा पहिला नंबर होता. कोणी कोणाशी जास्त बोललं नाही. डॉक्टर आले आणि त्यांना आत बोलवलं. ते आत येताच डॉक्टरांनी थेट प्रश्न केला, काय ठरलंय तुमचं? डॉक्टर, आम्हाला हे मूल हवंय. तुम्ही ट्रीटमेंट सांगा, आम्ही ती करू. तो बोलला. डॉक्टर उसासा टाकत म्हणाले, ठीक तर मग. पण मी पुन्हा सांगतो अनु, तुझ्या जगण्याचे फक्त 40% चान्सेस आहेत आणि 60% धोका. तरीही जर तुम्ही ही रिस्क घेऊ इच्छित असाल तर मग ठीक, मी औषधं लिहून देतो, ती वेळेवर घे. असं म्हणत डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन लिहायला घेतले आणि इतर सल्लाही दिला. दोघे घरी आले. तिला आराम करायला सांगून तो बाहेर गेला. ती कपडे बदलून आली आणि बेडवर पडून विचार करू लागली की नेमकं होतंय तरी काय? तिचा निर्णय बरोबर आहे की चूक? कारण अर्धा दिवस झाला होता तो अजूनही तिच्याशी एक शब्द नीट बोलला नव्हता. वेलीवर फूल उमललं की ती छान फुलते, तसंच अनुच्या संसार वेलीवर फूल उमलण्याच्या मार्गावर होतं. पण अनु मात्र दडपणाखाली होती. अपत्य सुखासाठी पती तर दुखावला जात नाहीये ना. पण तिचा हे करण्यामागचा हेतू शुद्ध होता. भारतीय स्त्री आपल्या सौभाग्याला प्राणापलीकडे जपते आणि त्या दिवशी त्या समारंभात त्याच्या पुरुषार्थावर प्रश्न निर्माण केले जात होते. मग ती शांत कशी बसणार होती? फक्त आपल्या पतीच्या सन्मानार्थ ती हे आपल्या जीवावरचं पाऊल उचलणार होती. दिवस सरत होते. 3 महिने होत आले होते. अनु ओकाऱ्यांनी बेजार झाली. कधीही रात्री अपरात्री तिला उठावं लागायचं तेव्हा तोही उठायचा. या तिच्या स्थितीवरून ती किती नाजूक आहे आणि पुढे काय परिस्थिती ओढवणार याची त्याला कल्पना आली होती. ती खूपच अशक्त होत होती. शाळेतही तिने कसंबसं फेब्रुवारीपर्यंत सगळं शिकून संपवलं आणि रिझाईन केलं. आता ती घरीच असायची. तो सर्वतोपरी तिची काळजी घ्यायचा. मात्र तिच्या अपरोक्ष हो गेल्या 3 महिन्यांपासून त्यांच्यातला आबोला वाढला. पण घरात त्यांनी हे जाणवून दिलं नव्हतं. सरप्राईजच्या नावाखाली तिला लागलेल्या डोहाळ्यांच्या वस्तू तो आईकडे देऊन जायचा. तिला काही त्रास तर होत नाहीये ना हे पाहण्यासाठी रात्र रात्र जागायचा. मध्येच तिला उलट्या व्हायच्या तेव्हा तो कधी कधी उचलून तिला बाथरूमपर्यंत घेऊन जायचा. कारण दिवसभर उलट्यांनी बेजार झालेल्या तिच्यात चालायचं त्राण उरायचं नाही. पण यातही संभाषण क्वचितच व्हायचं. 3ऱ्या महिन्यात तिची चोर ओटी भरण्याचा कार्यक्रम झाला. दोघे सोनोग्राफीसाठी डॉक्टरांच्याकडे आले. सोनोग्राफी रूममध्ये तिच्या पोटावरून फिरणाऱ्या मशीनने समोर दिसणाऱ्या स्क्रीनवर त्याच्या बाळाची युवलीशी कीर्ती दिसत होती. डॉक्टर बाळाबद्दल सांगत होते. त्याच्या वाढीच्या प्रोसिजर समजावून देत होते. हे सगळं होत असताना त्याने तिचा हात हातात धरला होता. सगळं आवरल्यावर त्याने तिला गाडीकडे जायला सांगितलं. डॉक्टर आणि मुकुंद त्यांच्या केबिनमध्ये आले तिच्याविषयी माहिती घेण्यासाठी. औषधं घेण्यात काही अडलं तर ते विचारण्यासाठी म्हणून मुकुंद कित्येक वेळा त्यांना फोन करत असे. त्यामुळे त्यांची चांगली मैत्री झाली होती. तो डॉक्टरांना म्हणाला, डॉक्टर काय झालं? सगळं ठीक तर आहे ना? डॉक्टर उसासा टाकत म्हणाले, हे बघ मुकुंद, कूल डाऊन फर्स्ट आणि शांतपणे ऐक. मी काय सांगतोय ते. मी तिच्या दिवाला धोका आहे हे तुला आधीच सांगितलंय. आता मी दिलेल्या मेडिसिनमुळे आणि तू घेतलेल्या योग्य काळजीमुळे तो थोडा कमी झालाय असं आपल्याला म्हणता येईल. पण अजून पूर्णपणे टळला नाहीये आणि तसं होणारही नाही. आता जरी ती ठीकठाक वाटत असली तरी नंतर कॉम्प्लिकेशन वाढतील. मी माझ्या परीने सर्वोत्तपरी प्रयत्न करेन, पण शेवटी जे होणार आहे ते होईलच. पण डॉक्टर, तो हताशपणे बोलला, माझा तुला डिमोटिवेट करण्याचा हेतू नाहीये. मी फक्त तुला अलर्ट करतोय. डॉक्टर शांतपणे म्हणाले, ठीक आहे डॉक्टर, येतो मी. तो उठत म्हणाला आणि दोघे घरी आले. 4थ्या महिन्यात उलटीचा त्रास थोडाफार कमी झाला होता. तिला वेळेवर डॉक्टरांकडे घेऊन आणणं, औषधं नीट देणं हे सगळं तो करत होता. खूप काही बोलायची इच्छा असूनही तोंडातून शब्दच बाहेर यायला तयार नसायचे. ती खूप वेळा तो खोलीतून बाहेर जाऊ नये म्हणून त्याला अडवायचा प्रयत्न करायची. पण नेहमीच दोघांचं भांडण व्हायचं आणि तो चिडचिड करत निघून जायचा आणि ती रडत बसायची.
त्या दिवशीही असंच घडलं. तो खोलीत नव्हता. ती आत्ताच आत आली होती. तिला टेबलवर त्याची डायरी पडलेली दिसली. तो कोणालाही तिला हात लावू देत नाही हे माहीत असूनही तिने ते उचलली आणि वाचायला सुरुवात केली. दिनांक 24 फेब्रुवारी 2020. आज अनुला 3रा महिना लागला. खूपच अशक्त झाली आहे. उलट्यांनी हैराण होते आणि तिच्यासाठी मला काहीच करता येत नाहीये. प्रत्येक वेळी तिला होणाऱ्या ओकाऱ्यात तिला माझ्यापासून तोडणार आहेत ह्या जाणीवीने काळजाचं पाणी पाणी होतंय. मला बाबा म्हणून मिरवता यावं म्हणून स्वतः मरणाच्या दारात निघालीये. बाळ मलाही हवंय, पण तिच्या जीवाचा सौदा करून नव्हे. हे तिला कसं समजावावं काही कळेना. तू गेलीस तर काय होईल माझं? एक वेळ विचार तरी केलायस का? ती वाचत असताना तो आला. डायरी हिसकावून घेत खेकसला. तुला एकदा सांगून कळत नाही का गं? माझ्या डायरीला हात लावलेला मला आवडत नाही, असं म्हणत त्याने डायरी हिसकावून घेतली आणि बाजूला फेकली. माझ्या भावनांची कदर नाहीये कुणाला. सगळे स्वार्थी झालेत. आता माझा जीव गेला तर चांगलं, असं म्हणत त्याने भिंतीवर हात आपटला. ती धावत त्याच्याकडे आली, त्याच्या तोंडावर हात ठेवला आणि त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघू लागली. कमरेला पडलेला त्याच्या हातांचा आवेग आवळलेला विळाखा घट्ट होऊ लागला. तिच्या डोळ्यातून टचकन पाणी आलं. त्याने खसकन हात सोडले. तिच्या गोऱ्या कमरेवर लाले लाल वळ उठले. तो बाहेर गेला आणि एक मोठा आवाज आला. त्याबरोबर ती बाहेर धावली. तो समोरच्या रूमच्या दारात उभा होता आणि हात रक्तबंबाळ होता. वहिनीही धावत वर आल्या. त्यांनी तिथे पाहिलं, कोणीच नव्हतं. खाली जाताना त्या दोघांच्या खोलीतला आवाज त्यांना ऐकू आला. तुम्हाला काय वाटतं? हे असं आदळआपट करून स्वतःला इजा करून घेतली म्हणजे होणारं टळणार आहे? ती रडत म्हणाली. नाही ग, होणारं टळणार नाहीच. आणि हो, हे असं केल्याने माझी घुसमट कमी होते. तू तुझी मनमानी केलीस, आता मी करतोय एवढंच, असं म्हणत त्याने खाडकन दरवाजा उघडला. समोर वहिनी उभ्या होत्या. वहिनी या ना, काही काम होतं का? तो एकदम नॉर्मल होत म्हणाला. अनुने पटकन डोळे पुसले. वहिनी आत आल्या. काय झालंय अनु? त्रास होतोय का कसला? नाही वहिनी, ती भांबावून म्हणाली. काय हे भाऊजी, एवढं कसं लागलं? वहिनी बेडवरचा फर्स्ट एड बॉक्स उघडत म्हणाल्या. अहो वहिनी, ते मी आतल्या खोलीत काही पडल्याचा आवाज आला म्हणून तिथे गेलो आत जाण्यासाठी. दार उघडला आणि मी आत जाणार एवढ्यात दार येऊन हातावर आदळलं. बरं या, मी बँडेज करते हाताला, असं म्हणून वहिनींनी त्यांच्या हाताला बँडेज केलं. अनु किचनमध्ये आली. चहा गॅसवर ठेवला. मनात चहासारखं भावनांचं मिश्रण मनात उकळत होतं. असह्य भावना डोळ्यांवाटे वाहत होत्या. तेवढ्यात आई आत आल्या. काय ग, चहा आटला बघ, कुठेही लक्ष, असं म्हणत त्यांनी गॅस बंद केला. सॉरी आई, ती डोळे पुसत म्हणाली. काय झालं बाळा, त्रास होतोय का कसला? नाही आई, ठीक आहे मी, असं म्हणत ती बाहेर आली. गरोदरपणात होतात मूड स्विंग्स असं वाटून आई गप्प राहिल्या. संध्याकाळ झाली होती. ऊन अस्ताकडे कल्ली होती. अनु झोक्यावर बसली होती. हात पोटावर होता. आतली हालचाल तिला जाणवत होती. ती विवेचनत होती. आपल्या आत अंकुरणारा जीव सत्य आहे की प्रॅक्टिकली विचार करत आपल्याला वाचवू पाहणारा आपला नवरा, दोन्ही तिचा जीव की प्राण होते. त्यामुळे ती जास्त गुदमरत होती. बाईने अशा अवस्थेत जास्त विचार करू नये. बाळाच्या वाढीसाठी चांगलं नसतं ते, असं म्हणत वहिनींनी तिला चहा दिला. चहा पिता पिता गप्पा झाल्या. ती मध्यंतरी 1 आठवडा आईकडे जाऊन आली होती. सोबत तो होताच. आता तिला 5वा लागला होता. पोट थोडंसं उबर दिसत होतं. एप्रिल महिना होता. तो फार उकडत होतं. तिची तर अगदी तगमग होत होती. पण ती सारं सहन करत होती, ते फक्त बाळासाठी. तो हल्ली खूप काळजी घेत होता तिची, अगदी एखादीला हेवा वाटावा इतकी. सतत मागे मागे फिरणं, तिला भरवणं, हात धरून फिरायला नेणं, पण बोलणं क्वचितच व्हायचं. 6वा महिनासुद्धा असाच गेला. 7व्या महिन्यात ते पुन्हा सोनोग्राफीसाठी डॉक्टरांकडे आले. आता सोनोग्राफीत बाळाचे इवले इवले हात पाय डोकं नीट दिसत होतं. त्याची हालचाल दिसत होती. डॉक्टरांनी त्यांना बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकवले. दोघे आनंदले. डॉक्टरांनी पुन्हा काळजी घेण्याबाबत सांगितले. दोघे घरी आले तेव्हा तिचे आई बाबा आलेले होते. दोघे आईबाबांना भेटले आणि फ्रेश होण्यासाठी आपल्या खोलीत गेले. खाली आले तेव्हा घरातले सगळेच जमले होते. ती येऊन त्यांच्यात बसली. तो बाहेर जाणार एवढ्यात आईने त्याला हाक दिली. अहो चिरंजीव, कुठे चाललाय? या बसा, आपल्या सौंच्या डोहाळ जेवणाची तयारी चालली आहे. डोहाळ जेवण? आई नको हे सगळं, असं उगीच दगदग होईल तिची. डॉक्टरांनी आराम करायला सांगितलाय, तो त्रासिक स्वरात म्हणाला. अहो जावई बापू, जनरीत आहे तशी, जपायला हव्यात आपल्या चालीरीती, तिची आई त्याला समजावत म्हणाली. सगळ्या चालीरीती जपण्यात आपण मक्का घेतलाय का? पण नाही, तुम्हा सगळ्यांना माणसाच्या जीवापेक्षा. त्याचा आवाज चढलेला सगळ्यांनी आजच अनुभवला होता. तो रागात बाहेर निघून गेला. त्याला काय झालं हे कोणालाच समजलं नव्हतं. त्याची वेदना फक्त तिच्यापर्यंत पोहोचली होती. ती आलेच म्हणत त्याच्या मागे गेली. तो उगाच काहीतरी बरळत असेल असं मानून घरात सगळे पुढच्या तयारीला लागले.
ती बाहेर आली तेव्हा तो एकटाच पावसात भिजताना दिसला. तो पाठमोरा उभा होता. तीही तशीच त्याच्याकडे गेली. मुसळधार पावसात चिंब भिजली. त्याला तिची चाहूल लागली. ती त्याच्यापासून 2 पावले दूर असताना तिचा पाय घसरला आणि तोल गेला, आता आपण पडणार असे वाटून तिने डोळे मिटले. पण तिला दणकट हातांचा स्पर्श जाणवला. तो हात त्याचा होता, कारण तिची चाहूल लागताच त्याने पटकन पुढे होऊन तिला सावरले होते. तिने हळू डोळे उघडले. ती त्याच्या बाहुपाशात होती. त्याने तिला तशीच उचलली आणि आत आला. आत आल्यावर सगळ्यांनी प्रश्नांचा भडीमार सुरू केला, पण तो काही न बोलता आणि न थांबता तिला घेऊन पायऱ्या चढत होता. तिची नजर त्याच्या डोळ्यात होती आणि त्याची तिच्याकडे असूनही शून्यात हरवलेली. त्याने थेट तिला बाथरूममध्ये नेलं. ओलते कपडे काढून टॉवेलनं अंग पुसलं आणि कपडे बदलून बेडवर बसवलं. स्वतः कपडे बदलून आला आणि टॉवेलने तिचे केस पुसू लागला. तोपर्यंत तीही तशीच बसली होती, कारण लग्नानंतर तिच्या केसांचं ऑफिशियल डिपार्टमेंट त्याच्याकडे होतं. म्हणजे कितीही घाई असली तरी तिचे केस तोच पुसणार हे ठरलेलं. तिचे लांबसडक केस पाठीवरून झऱ्यागत सोडले की थेट कमरेखाली पडायचे. मऊ ओलते केस हातात घेऊन लाड करताना त्याला स्वर्गीय आनंद व्हायचा. तुला कल्पना आहे काय झालं असतं जरा काळजी घेता येत नाही, तो रागवत म्हणाला. पण आज त्याच्या आवाजात एक प्रकारची शांतता होती. सॉरी सर, ती अपराधी भावनेने म्हणाली. अजूनही डॉक्टरांनी सांगितलेल्या गोष्टी माझ्या गळ्याखाली उतरत नाहीयेत. तू दूर जाणं. तो बोलता बोलता थांबला. एव्हाना केस पुसून झाले होते. तो टॉवेल बाल्कनीत वाळवायला घेऊन गेला. डोहाळ जेवण जूनच्या 3ऱ्या आठवड्यात ठरलं. फक्त 2 आठवडे राहिले होते. आई आणि वहिनींनी हौशीने सारं केलं. तिची आईही होतीच मदतीला. दिवस भरभर गेले आणि शुक्रवारची सकाळ उबगली. लगबग आणि घरात नवचैतन्य घेऊनच सगळं घर फुलांनी सजलं होतं. सगळी तयारी झाली होती. घरच्या पुढे असलेल्या अंगणातल्या हिरवळीवर फुलांनी सजलेला झोपाळा ठेवला होता. लॉन असल्यामुळे वर स्लॅब होता, त्यामुळे पावसाचा प्रॉब्लेम येणार नव्हता. संध्याकाळी 4च्या दरम्यान पाहुणे यायला सुरुवात झाली होती. 7ला कार्यक्रम सुरू होणार होता, कारण आईंना तिचं बागेतलं तर वहिनींना चांदण्यातलं डोहाळ जेवण करायचं होतं. म्हणून दादाने हा तोडगा शोधून काढला होता आणि घरातल्या समोरच्या बागेत रात्रीच्या वेळी करा डोहाळ जेवण असं त्यांनी सुचवलं होतं. आणि सगळ्यांना हा तोडगा पटला होता. 6 वाजेपर्यंत वहिनी, ताई आणि तिच्या मैत्रिणी तिला छान तयार केलं होतं. तो काहीतरी घ्यायला रूममध्ये आला. मैत्रिणींच्या घोळक्यात आरशासमोर बसलेल्या तिला पाहून क्षणभर थबकला. तिच्या बाजूला उभ्या असलेल्या विश्वाला तो म्हणाला, विश्वा प्लीज. गालातल्या गालात हसत तिने सगळ्यांना बाहेर नेलं. तो अनुच्या जवळ गेला. तिला हात देऊन उठवला आणि तिला एकवर निहाळलं. तिला त्या नजरेत खूप दिवसांनी तिचा पूर्वीचा मुकुंद भेटल्यासारखं वाटलं. हिरवी नऊवारी नेसून फुलांची वाडी लेऊन नटलेली अन गर्भधारणेचं तेज तोंडावरून उजळून निघालेली त्याची अनु त्याच्यासमोर उभी होती. त्याचे डोळे भरून आले. अहो काय बघताय असे, बोला ना काहीतरी. काही नाही ग, बघतोय माझ्या लेकीची आई कशी सुंदर दिसते, ती आवाक होत म्हणाली. काय म्हणालात? लेकीची आई म्हणजे तुम्ही मान्य केलंय ना की आपल्या बाळाचं अस्तित्व? तिच्या आवाजात तिला झालेला आनंद झळकत होता. अगं बाळ माझंही असणार आहे, माझा सुद्धा अंश आहे तो. मग मी कसं नाकारेन त्याचं अस्तित्व? तो हळवा होत म्हणाला. हो, मला हीच काळजी सतावत होती. आता मला काही झालं तरी तुम्ही बाळाला आपल्या अंतर देणार नाही याची खात्री पटली मला, ती म्हणाली. अनु, आजच्या दिवशी तरी नको ना ते, तो काकुळतीला येऊन म्हणाला. असं कसं? आता मी नसण्याची सवय व्हायला हवी अहो तुम्हाला. पण घाबरू नका, आपले लेक नाही भासू देणार तुम्हाला उणीव माझी. असं म्हणत असताना तिने पोटावर हात ठेवला. काय झालं? त्यानं विचारलं. लात मारते, ती हसत म्हणाली. 25, तो हळूच आवाजात म्हणाला. काय 25? तिने कुतूहलाने विचारलं. 25वी लात आहे ही. लब्बाड आहे चिवताई, तो पाठमोरा होत म्हणाला. सर, ती पुढे काही बोलण्याआधी तो रूममधून बाहेर पडला आणि ती त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच राहिली. लगेचच तिच्या मैत्रिणी आत आल्या आणि तिला अंगणात घेऊन गेल्या. सवासनींनी ओट्या भरल्या, मैत्रिणींनी गिफ्ट्स दिल्या आणि आता होती कार्यक्रमातली गंमत. विश्वाने तिच्या पुढे 2 वाट्या धरल्या. एकात पेढा होता जे मुलाचं प्रतीक होतं आणि एकात बर्फी होती जे मुलीचं प्रतीक होतं. आणि अनुने एका वाटीला हात लावला. त्यात बर्फी होती. तिने त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या तोंडावर समाधान होते, कारण त्यालाही मुलगीच हवी होती. त्यानंतर फोटोच झाले. आता सेकंड हाफ होता, म्हणजे वहिनींची हौस, चांदण्यातलं डोहाळ जेवण. त्यासाठी त्यांनी तिच्यासाठी खास वेस्टर्न आउटफिट आणला होता. व्हाईट गाऊन आणि मॅचिंग असा व्हाईट पर्ल ज्वेलरी सेट. ती आली तेव्हा तो दुरूनच तिला पाहत होता. तेव्हा तिथे विश्वा आली. जीजी, इथूनच काय बघताय? चला, तुमच्या सौंना झोका द्यायचा आहे तुम्हाला. यावर त्याची काही रिॲक्शन नाहीये हे पाहून ती ओढतच त्याला झोपाळ्याच्या ठिकाणी घेऊन आली आणि सगळ्यांच्या आग्रहाखातर त्याने थोडा वेळ झोका दिला. नंतर तो तिथून बाजूला सरकला.
9 वाजेपर्यंत सगळं आटोपलं. पाहुणे पांगले, घरातले सुद्धा कपडे बदलून आले. तेव्हा सगळ्यांच्या लक्षात आलं की तो बऱ्याच वेळापासून घरी नाहीये. अनु सैरभैर झाली होती. परत परत मित्रमैत्रिणींना कॉल करून विचारत होती, पण कोणालाही माहीत नव्हतं तो कुठे गेला. रडून रडून तिचे डोळे सुजून लाल झाले होते. घरातल्या सगळ्यांना तिला आवरताना नाकी नऊ येत होती. शेवटी ती दाराबाहेर आली. रात्रीचे 10 वाजले होते. सगळे तिच्या मागे धावले. तेव्हाच तो आत येताना दिसला. घरच्यांनी तिला आत नेलं. पाठोपाठ तोही आला. तो चिंब भिजला होता. सगळे त्याला एकच विचारत होते की तो कुठे होता, पण तो उत्तर द्यायचा टाळत होता, म्हणून सगळ्यांनी दुर्लक्ष केलं. त्याने कपडे बदलले आणि जेवला. झोपण्यासाठी खोलीचं दार उघडून आत आला. अनु दिसली नाही. त्याने बाथरूममध्ये चेक केलं, तिथंही ती नव्हती. तो खाली आला, तिथेही कुठेही ती नव्हती. तो बाहेर आला, ती झोपाळ्यावर बसलेली त्याला दिसली. सोसाट्याचा वारा सुटला होता. पावसाची जोरदार धडक येणार असं वाटत होतं. तो तिच्या जवळ जाऊन बसला. तशी ती त्याला बिलगली आणि डोकं त्याच्या छातीवर ठेवलं. काय झालं, बरं वाटत नाहीये का, तो मृदू आवाजातले तिला विचारत होता. मी बरी आहे हो, पण मला राहून राहून एकच चिंता सतावते. आणि ती कोणती? मी गेल्यावर आपल्या बाळाचं कसं होईल. हे बघ, तू आधी हा विचार मनातून काढून टाक. डॉक्टर काहीही सांगू देत, मला माहीत आहे ना तुला काही होणार नाही. तू स्वतःला सांभाळ. बाळाकडे लक्ष द्यायला मी आहे. वहिनी, आई, आम्ही सगळेच आहोत. तू स्वतःला जप. तो कसाबसा बोलत होता. त्याने तिच्या मांडीवर डोकं ठेवलं. मुकुंदा, तिने आर्ततेने त्याला हाक मारली. बोल ना. त्याचाही आवाज खोल वाटत होता. माफ करा मला. तुमची राधा आयुष्याची 4 पावलं तुमच्यासोबत चालण्यास असमर्थ झालीये. सप्तपदीसोबत चालली खरे, पण त्यामुळे तुमचं आणि ह्या येणाऱ्या जीवाचं आयुष्य मी दावणीला जुंपल्यागत वाटतंय. ती म्हणाली. असं नाहीये ग. असं म्हणून तिला समजवताना त्याच्या अश्रूंचा बांध फुटला आणि तो तिच्या कमरेभोवती हात घालून रडू लागला. आता तिलाही रडू आवरत नव्हतं. तिचेही डोळे ओसांडून वाहत होते. मी खूप प्रयत्न केला स्वतःला समजवण्याचा, पण तुझ्याशिवाय माझं आयुष्य शून्य आहे अनु. मी नाही करू शकणार हे दिव्य तुझ्याशिवाय पार. प्लीज, असं म्हणत तो रडत होता. ती त्याला धीर देण्याचा प्रयत्न करत होती. दादा आणि वहिनी सहज बाहेर आले तेव्हा त्यांना हे दोघे दिसले. जवळ गेल्यावर त्याने दादाला मिठी मारली आणि तिने वहिनींना. त्या दोघांना समजत नव्हतं नक्की काय झालंय. आधी दोघांना त्यांनी घरात आणलं. दोघांना पाणी दिलं. शांत झाल्यावर तो सांगण्याच्या बेतात होता, पण ती त्याला अडवत होती. पण शेवटी त्याने सगळं सांगितलं. हा खरं तर सगळ्यांसाठी खूपच मोठा धक्का होता. सगळेच त्यामुळे चिंतातूर झाले. आता रागवून फायदा नव्हता. सगळे हतबल होते. आता तिची नीट काळजी घेणं हेच त्यांच्या हातात उरलं होतं. 8व्या महिन्यात तर तिला चालायला सुद्धा त्रास होत होता. बाळाच्या हालचालीमुळे रात्र तिला झोप लागायची नाही. पहाटे कधीतरी डोळा लागायचा. औषध, आराम सगळं व्यवस्थित चाललं होतं. सगळे होईल तेवढा जीवाचा आटापिटा करून तिची काळजी घेत होते. त्यालाही जागरण व्हायची. काम आणि ती दोघांना सांभाळताना त्याला तारेवरची कसरत करावी लागायची. पायऱ्या चढायला त्रास नको म्हणून तिला खालच्या खोलीत शिफ्ट केलं होतं. तिथून आईची खोली ही जवळच होती. तिचे आई बाबा तिला त्यांच्याकडे घेऊन जायचं म्हणत होते, पण त्याचा त्याला नाकार होता. पण त्याचा हट्ट रास्त होता, कारण तिच्या आईला एकटीला सारं झेपलं नसतं. इथे आई आणि वहिनी दोघी होत्या मदतीला, आणि त्याने आग्रह करून तिच्या आईबाबांना तेथेच ठेवून घेतलं. 9वा महिना लागला होता. आता ती खूप थकली होती. चेहरा मलूल वाटत होता. तो जास्तीत जास्त वेळ तिच्याजवळ असायचा. डॉक्टरांनी 3ऱ्या आठवड्यातील तारीख दिली होती. त्याने 1 महिन्याची आगाऊ सुट्टी काढली होती आणि ती रात्र शेवटी आलीच. दिलेल्या तारखेच्या 1 आठवडा आधी रात्री 10च्या सुमारास तिला कळा सुरू झाल्या. सगळे तसे जागेच होते. घाई केली आणि तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. तिची BP शूट झालं होतं. डॉक्टर बोलले लगेच डिलिव्हरी व्हायला हवी. नॉर्मल झाली तर ठीकच, नाही तर सिझेरियन करावं लागेल. मुकुंद बोलला. काहीही करा डॉक्टर, पण माझ्या अनुला आणि बाळाला वाचवा. आम्ही आमचे प्रयत्न करतोच आहोत. बाकी सगळं परमेश्वराच्या हाती आहे. चल माझ्यासोबत. आपल्या फॉर्मॅलिटीज पूर्ण कराव्या लागतील. डॉक्टर पाठ थोपटून धीर देत म्हणाले. त्यांच्यासमोर कागदपत्रे आली. आई किंवा बाळ कोणा एकाला वाचवायचे हमीपत्र होते ते. थरथरत्या हाताने त्याने सही केली. डॉक्टर, मी लेबर रूममध्ये थांबलं तर चालेल का प्लीज, तो थरथरत बोलला. हो ठीक आहे. डॉक्टरांनी परमिशन दिली. त्याने बाहेर आईला सांगितलं आणि तो आत गेला. अनु वेदनेने करत होती. त्याला पाहून तिला धीर आला. तो तिच्याजवळ गेला. तिला सलाईन लावलं होतं. एरवी साध्या इंजेक्शनाला घाबरणारी अनु आज इतक्या वेदना सहन फक्त आपल्या बाळासाठी आणि त्याच्या सन्मानासाठी करत होती. कळ आली की ती अगदी कळवळायची आणि बघणाऱ्याच्या डोळ्यात सुद्धा पाणी येईल. खूप दुखतंय का ग, त्याने हळू तिचा हात हातात घेत विचारलं. हो, ती मलूल आवाजात म्हणाली. काही हवंय का? पाणी पितेस का थोडं, बरं वाटेल. नको सर, तुम्ही फक्त जवळ राहा. हात सोडू नका माझा. खूप भीती वाटते मला. आई ग, जरा सहन कर. मी तुझ्या वेदना नाही ग वाटून घेऊ शकत. तोही कळवळत होता.
तिला त्रास असह्य होत होता. वहिनी सांभाळतील ना हो आपल्या बाळाला, देतील ना आईची माया, पण त्यांना विनू आहे, मग आपल्या बाळाचं कसं होईल? कोणी नसेल तरी चालेल, पण आई तुम्ही तिला अंतर देऊ नका. ती कशी बशी बोलत होती. तू बोलू नकोस, शांत राहा आणि आता कसलाच विचार करू नकोस. नाही, मी न बोलून कसं चालेल? कसं करणार आहात सगळं माझ्या मागे? शांत राहा, तुला काही होऊ नाही देणार मी. तो ताडकन उभा राहिला. खिडकीपाशी जाऊन बाहेर बराच वेळ बघत होता. रात्रीचे 3 वाजत आले तरी तिची सुटका होण्याची चिन्हे दिसत नव्हती. बाहेर आणि आत सगळ्यांचा जीव टांगणीला लागला होता. तिचा आवाज तिथल्या प्रत्येकाचं काळीज पिळवटून टाकीत होता. डॉक्टर ऑपरेशनचा बनावर घेत नव्हते, कारण त्यात जास्त धोका होता. सगळे शर्थीचे प्रयत्न करत होते. तो हताशपणे जवळ उभा राहून तळमळणाऱ्या अनुकडे पाहत होता. आणि शेवटी सकाळी 6 वाजता मुकुंदा अशी तिची किंकाळी सगळ्यांच्या कानावर पडली आणि मागोमाग बाळाच्या रडण्याचा आवाज आला. सगळे आनंदले, पण क्षणभरच, कारण अजून अनुची काही बातमी आली नव्हती. मुलगी झाली, नर्सने येऊन सांगितलं. अनु ठीक आहे ना? बाबांनी धीर करून विचारलं. ते डॉक्टर सांगतील, असं सांगून ती निघून गेली. आत अनु घामाघूम झालेली, उशी आवळलेल्या मुठी सैल झाल्या. डॉक्टर माझं बाळ कसं आहे? अगदी तुझ्यासारखं गोंडस आहे बघ, मुलगी झाली आहे तुला, असं म्हणत डॉक्टरांनी बाळाला तिच्या छातीवर ठेवलं. तो निष्पाप जीव तिला बिलगला आणि आई समजून घेण्याचा प्रयत्न करू लागला. तो जवळच उभा होता. त्याचा हात हातात घेत ती म्हणाली, मुकुंदा बाबा झालात तुम्ही, लेक दिली मी तुम्हाला, सांभाळा तिला, असं म्हणता म्हणता तिची शुद्ध हरपली. डॉक्टरांनी बाळाला नर्सकडे दिलं. अनुला चेक केलं आणि मुकुंदसोबत बाहेर आले. सगळे डोळ्यात प्राण आणून वाट बघत होते. डॉक्टर उसासा टाकत म्हणाले, अनु कोमामध्ये आहे, अजून तिच्या जीवावरचा धोका टळलेला नाही. डॉक्टर ती शुद्धीवर कधी येईल? वहिनी विचारत होत्या. ते आत्ताच नाही सांगू शकत, काही टेस्ट कराव्या लागतील, उद्या रिपोर्ट्स आल्यावर समजेल, डॉक्टर म्हणाले. आणि बाळ? आईंनी विचारलं. बाळ अगदी हेल्दी आहे, थोड्या वेळाने तिला भेटू शकता, नर्स घेऊन जाईल तुम्हाला. 3 दिवस झाले तो हॉस्पिटलमध्येच तिच्याजवळ बसून होता. शेवटी दादाने त्याला कन्व्हिन्स केला आणि घरी पाठवलं. तो थेट रूममध्ये आला आणि दरवाजा लावून घेतला आणि तो कोसळलाच. पूर्ण रूमभर तिच्या आठवणी पसरल्या होत्या. त्याच्या मनातील अनु आता त्याच्या डायरीतून त्याच्याशी संवाद साधत होती. सगळे लहान लहान सगळे प्रसंग डोळ्यासमोरून जात होते. तिथेच आणखीन एक डायरी पडलेली होती, पण ती त्याची नव्हती हे त्याला कळलं होतं. त्याने ती उचलली आणि पहिलं पान उलगडलं आणि त्याची नजर अक्षरावरून फिरली. ती अनुने लिहिलेली आहे हे कळायला त्याला वेळ लागला नाही. तिची सुरुवात ही अशी होती, प्रिय मुकुंदा, लग्नानंतर लिखाण सुटलं असं नाही म्हणणार, पण काही कारणास्तव राहून गेलं. पण आज वाटलं की लिहावंसं वाटतंय तुमच्यासाठी आणि आपल्या पिल्लूसाठी. आपल्या बाळाची बातमी जेव्हा आली तेव्हाचा तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि त्यानंतर डॉक्टरांनी केलेल्या स्टेटमेंटनंतरचा तणाव आणि टेन्शन मला जाणवत होतं. पण मी तरी काय करणार? तेव्हा मी फक्त तुमची अनु नव्हते, आपल्या येणाऱ्या चिऊताईची आईसुद्धा होते. मी घेतला एक निर्णय, माझ्या प्रत्येक निर्णयाला तुमचा पाठिंबा होता आणि याही निर्णयाला तो आहे हे मला त्याच रात्री कळलं होतं आणि मी निर्धास्त झाले होते. आठवतं का? रात्रीच्या चांदण्यात मला नीट झोप लागली की नाही याची खात्री करून अलगद माझ्या पोटावर हात ठेवून बाळाशी साधलेला पहिला संवाद आठवतोय का? आणि अशा अनेक आठवणी तिने टिपून ठेवल्या होत्या. बाळाच्या हालचाली, पोटात मारलेली पहिली लात, त्या दोघांचा आबोला, त्यांनी मूकपणे पण अगदी तत्परतेने घेतलेली काळजी आणि त्याची रोजची होणारी तगमग सुद्धा तिने अचूक टिपली होती. शेवटचं पान डोहाळ जेवणा दिवशीचं होतं. त्यानंतर डायरी कोरी होती, कारण त्या दिवसानंतर ती त्याला खचलेला पाहून दिवसेंदिवस मलूल होत गेली आणि शेवटी अंथरुणात होती. तो बराच वेळ ती डायरी उराशी कवटाळून बसला होता. आज आठवडा उलटला होता. तो हॉस्पिटलमध्ये तिच्याजवळ जाऊन बसला होता. डॉक्टर नुकतेच येऊन गेले होते. आठवडाभर त्याचं स्वतःकडे अजिबात लक्ष नव्हतं. दादा जेवणाचा डबा घेऊन यायचे. पुन्हा सकाळी डबा परत न्यायला आले असता रात्रीचे जेवण तसंच पडलेलं असायचं. पण त्याच्या दिनवाण्या अवस्थेकडे पाहता त्यांना धड रागवता सुद्धा यायचं नाही. जबरदस्ती घरी पाठवलं तर तिथेही काही वेगळी परिस्थिती नसायची. तो स्वतःला रूममध्ये कोंडून घ्यायचा आणि अनुच्या वस्तू घेऊन निहाळत बसायचा. रात्र रात्र त्याच्या डोळ्याला डोळा नसायचा. सतत त्याला बेडवर निपचित पडलेली त्याची अनु दिसायची. नीट न खाल्ल्यामुळे त्याची ही प्रकृती ढासळत होती. दाढीचे खुंट वाढलेले, रडून रडून सुजलेले डोळे जागरणामुळे खोल गेलेले. आजही तो हॉस्पिटलच्या रूममध्ये तिच्या उशाशी बसून होता. ऑगस्टचा पहिला आठवडा होता तरी बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता. वारा सुद्धा सोसाट्याचा वाहत होता. तेवढ्यात शेजारच्या वॉर्डमधून त्याच्या बाळाच्या रडण्याचा आवाज आला. तो उठून बाहेर त्या वॉर्डजवळ आला आणि आत डोकावला.
त्याचीच मुलगी रडत होती आणि नर्स तिला चमच्याने दूध पाजण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती, पण ती कशीच ते दूध तोंडात घेईना. आई आणि वहिनी दिवसातून एकदा तिला बघून जात असत. त्यांना जास्त वेळ थांबवणे शक्य नव्हते, कारण विनूची शाळा, दादाचं ऑफिस, सगळ्यांचा स्वयंपाक, हॉस्पिटलमधला डब्बा, सगळ्यांची जबाबदारी वहिनींच्यावर येऊन पडली होती. आई जमेल तशी मदत करत, पण त्यांनाही आता जमत नव्हते. बाबाही मध्यंतरी येऊन गेले. 1-2 नातेवाईकही आले होते. विनूलाही आणली होती, पण छोटी मा आपल्याशी बोलत नाही, तिने आपल्याला जवळ घेतलं नाही म्हणून नाराज होती. 3-3.5 वर्षाची पोर, ती सांगून तरी काय समजणार होते तिला. तिची समजूत घालता घालता सगळ्यांच्या नाकी नऊ आले होते. अनुला बरं नाही हे सांगितल्यावर जरा वरमली होती. द्या तिला माझ्याकडे, दरवाजात उभं राहून तो म्हणाला. आवाजासरशी नर्सने मागे वळून पाहिलं. तिने पाळण्यातून बाळाला उचलला आणि त्याच्याकडे दिलं. तिला उराशी कवटाळून तो तिच्या रूमच्या दिशेने गेला. तिचं रडणं सुरूच होतं. त्याने अलगद अनुच्या कुशीत ठेवलं. ती बिलगून आणखीनच रडू लागली. तो अनुला बघत बोलू लागला, काय ग, आता का झोपून राहिलीयस? हिच्यासाठी मरणाच्या दारात गेलीस ना, मग आता तुझ्या हृदयापर्यंत तिचा टाहू ऐकू जात नाहीये का? उठ की एक वार, बघ ना तिच्याकडे, घे ना तिला कुशीत. बघ, तुझ्या प्रेमाला भुकेलंय ते लेकरू. आणि मी, माझं काय, प्रेम केलंस माझ्यावर, साथ दिलीस मग आजच का? ए बायको, ए ना ग परत माझ्यासाठी, आपल्या बाळासाठी ए ना. नाही ग आता सहन होत, असं म्हणत तो गुडघ्यावर बसून चेहरा हातात लपवून रडू लागला. तेवढ्यात बाळाचं रडणं बंद झाल्याचं त्याच्या लक्षात आलं आणि हुंकार त्याच्या कानी पडला. त्याने वर पाहिलं. अनु खालचा ओठ दाताखाली दाबत अश्रू भरल्या बंद डोळ्यांनी बाळाला कुशीत घेऊन पाजत होती. तिला पाना फुटला होता. अनु, तो आनंदाने जवळजवळ ओरडलाच. पिल्लू पाहिलं का, आपले बाबा कसं मुळूमुळू रडतात ते, असं म्हणत ती गालातल्या गालात हसू लागली. तिला हसताना पाहून तो मनोमन सुखावला. त्याची अनु मरणाच्या दारातून परत आली होती. तिच्याजवळ जात त्याने तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवले आणि डॉक्टरांना बोलवायला गेला. फोन करून घरच्यांना बोलवून घेतलं. सगळे येताच डॉक्टरांनी तिच्या जीवावरचा धोका टळला असल्याची खुश खबर दिली. दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज घेऊन तिला आणि बाळाला घरी आणलं. 12व्या दिवशी धूमधडाक्यात बारसं पार पडलं आणि नाव ठेवलं मीरा, मुकुंदराधाची मीरा. कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तसेच कमेंटही करा. धन्यवाद.